या चषकामध्ये तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत। तसे मान्यवरांचे सुद्धा जर विचार केले स्पर्धेला ज्या दिवसापासून ही स्पर्धा चालू झाली त्या दिवसापासून मान्यवरांची मांदीस लागलेली आहे। नक्कीच या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस सकाळपासून आपण पाहतो या स्पर्धेला खूपच मान्यवरांची मांदीस लागलेली आहे। तरी या सर्व मान्यवरांचे सुद्धा मी आयोजकांच्या वतीने सहर्ष असं स्वागत। तर नक्कीच चला मित्रांनो मैदानाकडे जाऊया। चालू असणारा सामना वडूनगर विपक्ष जियांस एंटरप्राइज टेंबिवली। तर नक्कीच सलामीची जोडी सुद्धा आपण पाहतो वडूनगर संघाकडनं। स्ट्राइकला फलंदाज असेल तो घनश्याम आणि नॉन स्ट्राइकला असेल तो चिराग। चिराग पाटील आणि घनश्याम। तर नक्कीच सलामीचा गोलंदाज आपण पाहू शकतो फ्रंटलाईन गोलंदाज। यावेळेस मात्र पहिला चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। नक्कीच एकच धाव मिळेल संघाचा आणि आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतो या एका धावेने श्री गणेशा करतो घनश्याम। नक्कीच या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस मेगा फिनाले नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। काय सुरेख कामगिरी आपण पाहिली कालच्या दिवसामध्ये। सांगोड्या संघाकडनं थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय। नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडच्या संघाला हरवून डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश केलाय तर सांगोडे संघाने तर मात्र डावखुरा फलंदाज यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी व्हेरिएशन पाहतो गोलंदाजी मध्ये आपण। नक्की दिनेशच्या मार्फत आपण पाहतो। नक्की सर्व खेळाडूंना विनंती अशी दक्षता घ्यायची कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये याची आपण स्वतःहून काळजी घ्यायला पाहिजे। नक्कीच 1 ते 3 दिवसामध्ये काय सुरेख प्रकारे खेळ झाला या सांगोल्याच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलेच असेल। यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी नक्कीच अप्रतिम असा भेदक मारत आपण दिनेश याच्याकडनं पाहतो। पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते। यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक उभा मिड विकेटला कुठल्याही प्रकारची चुकी न करता सुरेख रीतीने झेल टिपतो। पहिला गडी बाद होतो तो वडूनगर संघाचा चिरागच्या रूपाने पहिला हादरा बसतो वडूनगर संघाला। डीजे सदस्य त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मनपूर्वक सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत। तर नक्कीच मी म्हटलं होतं सकाळपासून पाहुण्यांची हजेरी मोलाचं उपस्थित या स्पर्धेला लाभलेले आहे। नक्कीच तर याच दरम्यान शुभ आगमन होतंय आमची या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय सौ रेश्माताई मुकेश भोईर। तर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक
सज्ज होतो प्रतीक. यावेळेस मात्र सुरेख फटका, पल्लू शॉट म्हणता येईल फटक्याला. एक धाव पूर्ण करतो आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल घनश्याम याला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते ती 9. तर शांत असा क्रिकेट या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो. जर वडूनगर संघाचा विचार केला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8च धावा जोडल्या गेल्यात. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. एक चेंडू हाताळलाय, धावसंख्या झालेली आहे ती 9. 1 बाद 9. शेवटच्या चेंडूवर सुरेख प्रकारे आपण पाहिला असेल, काव कॉर्नरच्या वरून चेंडू फरार झाला तर सीमा पार षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रतीक. यावेळेस मात्र सुरेख प्लेसमेंट, अप्रतिम असा चेंडू सरळ जातो शॉर्ट टर्नमेंटच्या गलीमधून. यवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. नक्कीच काय सुरेख फटका आपण पाहिला. यावेळेस माझा पुन्हा एकदा चेंडू उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतो. चुकीचा अनवर मी तर म्हणेन. पुन्हा सरळ चेंडू जातो एका टप्प्याने सीमा पार. मिड विकेट रिजन मधून सीमा पार चौकार. याला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा इरादा होता. शॉट कव्हरला आपण पाहू शकतो सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 18. नक्कीच आता मात्र या षटकाचा विचार केला तर सुरेख फलंदाजी आपण पाहू शकतो वडूनगर संघाकडनं. बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यात दिनेश याने. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होत आहे, चुकीचा अनुमान आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होतो. वडूनगर संघाला लागणार हा दुसरा झटका. चुकीचा अनुमान त्या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होतो दिनेश. माघारी परतावा लागेल दिनेश याला. सुरेख फलंदाजी करत होता दिनेश. जर विचार केला आतापर्यंत जर दिनेशने 15 धावा काढून आउट झाला दिनेश. नक्की सुरेख फलंदाजी करीत होता. चुकीचा अनुमान मी तर म्हणेन त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट चांगली नाही झाली, रनआउटच्या रूपाने बाद झाला. तर मात्र नवीन फलंदाज येतो. गिरीश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस नंतर बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये आणि सुरेख रीतीने झेल टिपतो शॉर्ट स्क्वेअर लेगला. अजून एक गडी बाद होतो वडूनगर संघाचा. तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी. नक्कीच तर दुसरा षटक समाप्तीचा सुद्धा इशारा येतो. आता सोन्याच्या
तर म्हणेन टेंबिवली संघाची जियान एंटरप्राइजेस टेंबिवली संघ, तर नवीन गोलंदाज येतो कुमार. तर स्पीडअप करायचंय, थोडी घाई करायची आहे. टेंबिवली संघ नवीन गोलंदाज कुमार यावेळी मात्र सुरेख रीतीने चेंडू हाताळला होता. एकच धाव मिळेल या चेंडूवर. नक्कीच सुरेख गोलंदाजी टेंबिवली संघाकडनं आपण पाहतो. धावसंख्या झाली ती 20. तिसरा षटक मार्गस्थ. नक्कीच सुरेख गोलंदाजी आपण पाहतो टेंबिवली संघाकडनं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, खोलवर हाताळलेला चेंडू, त्याला खोदून काढतो, चेंडू जातो लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल आणि एकाच धावे समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 21. तीन गडी बाद झालेले आहेत वडूनगर संघाचं. नक्कीच सुरेख गोलंदाज आपण पाहतो टेंबिवली संघाकडनं. यावेळेस माझा पुढचा फटका, सुरेख फटका, डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू फरार होतो. सीमा पार षटकार. छत्रपतीचा छावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाते 27. नक्कीच आता मात्र आपण म्हणू शकतो वडूनगर संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचले वडूनगर संघ. यावेळेस उलटा चेंडू, हवेमध्ये चेंडू आणि सरळ जातो. आमच्या या मंचाला सलामी देणारा एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे बॅक. 2 षटकार आपण पाहिले. यावेळेस तिसरा मारण्याचा सुद्धा प्रयत्न होता. नक्की सुरक्षित क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाते 34. तिसरा षटक मार्गस्थ. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो वडूनगर संघाला. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळला होता. निजाट चेंडूची सांगता होते. पंचांशी कोणी वाद घालू नये याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. तर नक्की 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती वडूनगर संघाची 34. चला पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये याची सर्व संघांना विनंती असेल. वडूनगर संघ प्लीज सहकार्य करायचा. तर टेंबिवली संघाला सुद्धा विनंती क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टेंबिवली संघ. तर नक्की 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 34. 3 बाद 34. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो वडूनगर संघाला. जर वडूनगर संघाचा विचार केला तर गोलंदाजी मात्र खूप सुरेख आहे त्यांच्यामुळे वडूनगर संघाकडे. नक्कीच जर पंचांना सुद्धा विनंती स्पीडअप करायचे.
थँक्यू. आपण टॉससाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या संघनायक आपण सुद्धा यायचं आहे. सांगू की लाजते थँक्यू डीजे. टेंबेली संघ चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नक्की 3 षटकाचा जर विचार केला तर वडूनगर संघाकडनं 34 धावा कुठून काढलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद. बघा पिंपळनेर संघ जे आपण पडद्याला हात लावलेला आहे ते आपण पडदा सोडून द्यायचा आहे समोरच्या प्रेक्षक कक्षामध्ये. सर्वांना प्रेक्षकांना विनंती असेल खेळाडूंना कोणीही पडद्याला हात लावू नका. सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. थँक्यू, धन्यवाद. ऑल टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू कल्पेश पाटील. यावेळेस मात्र फुलचा फटका, चेंडू सरळ जातो स्क्वेअर लेगच्या वरून. एका टप्प्याने चेंडू फरार होतो सीमा पार चौकार. नक्की चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाते ती 38. डीजे नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये धावसंख्या 38. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. नक्कीच निर्धार चेंडूची सांगता होते. चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. धावसंख्या स्थिरावलेली 38. नक्की 4 षटकांचा सामना. शेवटचा षटक हनामारीचा षटक म्हटला जातो. या षटकाला जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन सन्मान देतो चेंडूला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 39. नक्की शेवटचे 3 चेंडू शेष असतील. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल वडूनगर संघाच्या या खेळाडूंचा. यावेळेस मात्र फुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा बघता कमबॅक करताना बघतो आपण गोलंदाज आला. यावेळेस मात्र खोतून काढतो चेंडू. हवेमध्ये चेंडू आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा सुरेख प्रकारे झेल टिपतो. अजून एक गडी बाद होतो वडूनगर संघाचा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. लेग बायच्या रूपाने अजून एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 40. जर विचार केला पहिल्या इनिंगचा 4 षटकाच्या समाप्तीनंतर वडूनगर संघाने तब्बल 40 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि 41 धावांचं आव्हान टेंबिवली संघासमोर ठेवलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. तर आपण टॉच करणार आहोत या पुढील सामन्याचा. जांभूलपाडा संघाचे संघनायक आपण यायचं आहे. पिंपळनेर संघ इथं सज्ज झालेला आहे. तर आपण टॉच करणार आहोत. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन सज्ज झाले आहेत. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच असेल. एका बाजूला असेल
श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजे न्यू साई क्रिकेट संघ पिंपळनेर. तत्पूर्वी मी मान्यवरांना विनंती करतोय ज्यांचं नुकतेच आगमन झालेलं आहे, सन्माननीय सौ रेश्माताई मुकेश भोईर कल्याण पंचायत समितीचे सदस्य आहेत, त्यांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. पेपर मस्त आहेत. बेस्ट ऑफ लक जांभूलपाडा संघ, खूप खूप शुभेच्छा आपल्याला. तर पिंपळनेर संघ आपण टॉस हारलेला आहे, तर आपल्याला प्रथम बॅटिंग करायची आहे. आपली काय रणनीती असेल? आम्ही 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच समोरचा संघ आहे जांभूलपाडा संघ, त्या संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडू सुरेश पारदे आहे आणि खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. तर 40 पर्यंत आपण नक्कीच आपल्याला टार्गेट ठेवायला लागेल. तर आयोजनाबद्दल आपलं काय मत असेल व्यक्त? आयोजन खूप चांगले केलेले आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्यांचे आभार. नक्कीच खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाहीत आपण मित्रांनो, कारण सामना तिथे चालू आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर प्रेझेंटेशन बॉक्स मधून अशी बातमी आहे की दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच असेल जांभूलपाडा विपक्ष पिंपळनेर. तर टॉस जिंकलाय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या संघनायकाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग साठी मात्र आमंत्रित केलेलं आहे ते पिंपळनेर संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स या ऐकूया आमच्या समालोचन कक्षामध्ये आता तिथे सज्ज असतील. जेव्हा सत्र चालू होईल या इनिंगचा तेव्हा ऐकूया वाईज ऑफ कोंडरीचा एक गोड आवाज मिस्टर विश्वास केनियनचा. धन्यवाद. तरी वावगं ठरणार नाही. भिवंडी शहरातील प्रत्येक पाटील ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सुरेख चेंडू, पहिला चेंडू नक्कीच बॅटची कडा घेऊन झेल बाद होतोय. पहिलाच विकेट जातोय. हर्षद बॅक टू दी डगआउट. ज्याप्रमाणे मी त्याची ख्याती केली होती तोच प्रतीक या ठिकाणी माघारी परततोय. ज्याच्या नावावरती सीएम चषक झाला होता त्या सीएम चषक मधील सामनावीर तसेच मालिकावीराचा पुरस्कार होता. ज्याप्रमाणे मागील काही दिवसांमध्ये भिवंडी प्रीमियर लीग झाली त्या सामन्यामध्ये सुद्धा आज तो वंडर बॉय प्रतीक पाटील मालिकावीर ठरला होता आणि तोच माघार परततोय डगआउटच्या आश्रयाला. नक्कीच मोठा गडी बाद झालाय. नयन गायकवाड यांना विनंती असेल, पिंपळनेर संघाचे संगणक आपले बोलवत आहेत तर आपण या ठिकाणी यायचंय. तर नक्कीच प्रतीकची खेळी संपुष्टात झाले आणि मोडीश येतो आता मात्र खेळपट्टीवर. नक्कीच मोडीश मध्ये सुद्धा क्षमता आहे. जर आपण धावसंख्यांचा विचार केला 40 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी फक्त लिंबवडी संघाला आणि त्याच धावांचा पाठलाग करताना कुठेतरी घाई केली प्रतीकने आणि पहिलाच विकेट बाद झाला. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर घनश्याम, सुरेख गोलंदाजी आता मात्र हाताळतोय. पुन्हा एकदा सज्ज होते कोंडेरेन कडून राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरेख चेंडू आता मात्र स्वीप केलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा मोठा गडी बाद होतोय. मोनिश बॅक टू द डगआउट.
नक्कीच दुसरा गडी बाद होतोय. प्रतीकच्या पाठोपाठ मोनिश सुद्धा डगआउटला परततोय. नक्कीच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतोय. घनश्याम विरेशन पाहायला मिळतोय. वडू नवगर संघाकडून सुरेख गोलंदाजी. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या होत्या आणि 41 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं होतं टेंबवली संघापुढे आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करताना मात्र कुठेतरी परेश आलाय सामना करण्यासाठी. आता मात्र सुरेख चेंडू आहे. चेंडू भिडकालून दिलाय लॉग ऑन क्षेत्रामध्ये. 2 बाउन्स आउट ऑफ द पार्क, 4 रन्स. धावसंख्या पुढे सरसावते 4 या आकड्यावरती. आता मात्र नक्कीच शॉर्ट पूल केला. पॉवरफुल सक्सेसफुल ब्रँडेड षटकार. नक्कीच चौकार मारल्यानंतर आता मात्र बिग हिट केला मिड विकेटच्या डोक्यावर. आर पार सीमा पार षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. नक्कीच सुंदर कमबॅक केला आता मात्र परेशने. पुन्हा एकदा घनश्याम तयार होतोय. सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे परंतु चेंडू लँड होईल सेफ झोन मध्ये. नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण होत्यात. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते 12 या आकड्यावरती. नक्कीच या ठिकाणी मात्र षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांकडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या पाहिली तर 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात जरी प्रतीक आणि मोनिश जरी माघारी परतला असेल तरी सुद्धा परेशने मात्र आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी, आपली पॉवर या ठिकाणी मात्र दाखवून दिले या सामन्यामध्ये. अशाच फटक्यांची आवश्यकता असणार आहे जर हा सामना आपल्या थँक्यू विश्वासकने. तर आपण सन्मान करणार आहोत आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे कलाकार ज्यांचे मात्र आताच आगमन झालेल्या या क्रीडा नगरीमध्ये. तर सन्माननीय सौ रेश्माताई मुकेश भोईर कल्याण पंचायत समितीच्या सदस्या यांचा इथं व्यासपीठावरती सन्मान केला.
असतील माझे साथी समालोचक मिस्टर विश्वास केने. नक्कीच धन्यवाद कल्पेश पाटील. दरम्यान सुरेख फटका आहे, चेंडू जाईल नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने आउट ऑफ दी पार्क. 4 धावा. कराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. 18 या आकड्यावरती नक्कीच सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा गिरीश हाताळतोय. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाऊंच्या दिशेने एक या ठिकाणी चेंडूला ट्रॅव्हल करतोय. फेकी करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. नक्कीच या ठिकाणी मात्र षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 19 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच सुरेख गोलंदाजी आता मात्र गिरीशने सुद्धा केली. ज्याप्रमाणे पहिलं षटक घनश्यामने हाताळलं होतं त्याचप्रमाणे गिरीशने सुद्धा सुंदर कामगिरी केली आणि मोठ्या फटक्यांची आता मात्र आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. थँक्यू. तर आपण सन्मान करूया. विश्वास सन्माननीय सुरेश गायकर यांचा इथं सन्मान केला जातो व्यासपीठावरती. मी विनंती करता आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते भानुदास पाटील आपल्या शुभ हस्ते मात्र सन्मान करायचा आहे. याचा टेंबिवली संघ तर सुरेख कामगिरी करावी लागेल फलंदाजांना. नक्कीच सुंदर फटकेबाजी केले परेशने आणि तोच परेश पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर फटका मारणार होता परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही. नक्कीच एका धावेवरती सन्मानजनक स्थिती पाहायला मिळतोय. नक्कीच एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते 20 या आकड्यावरती आणि उर्वरित 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जियांस इंटरप्राइजेस टेंबिवली संघाला पुन्हा एकदा सज्ज होतोय. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्याही प्रकारचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत पूर्णपणे ब्रेक लावलाय धावांवरती मयूरने. नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाजाकडून. तर सुरेख कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील परेश आणि हर्षदला. आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू. नक्कीच सुरेख डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव हाताळतो या ठिकाणी मयूर. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि या 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केले मयूरने. सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी होती परंतु आता मात्र या ठिकाणी पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. वाईटचा इशारा येतोय. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते 21 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी जियांस इंटरप्राइजेस टेंबिवली संघाला 20 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 9 चेंडू मध्ये आता मात्र फुलटॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क 4 रन्स.
क्षेत्रामध्ये वन बाउंड सीमा पार चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. पंचवीस या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 8 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच समीकरण जर पाहिलं तेवढं महाग नाहीये आणि तितकंच सोपं सुद्धा नाहीये. जियांश इंटरप्राइजेस नक्कीच आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल मयूरला. हो सुरेख चेंडू हाताला होता परंतु या ठिकाणी फंबलिंग होतंय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त अशी एक धाव बहाल केली जाते. धावसंख्या अजूनही पाहिली तर पुढे सरसावते 27 या आकड्यावरती. अपकार 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होते. फंबलिंग होते क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होत आहेत. चार्लिंग रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते 28 या आकड्यावरती. किच शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकातील आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील परेशला. नक्कीच परेश मात्र चांगली कामगिरी केली आतापर्यंत. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने पुढे खेळतोय तर तोच खेळाडू खेळपट्टीवर पाहायला मिळतो. आता मात्र नक्कीच पुन्हा चेंडू पॉवरफुल स्ट्रोक होता परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही. निर्धाव चेंडूने सांगता होते. 3 षटकांचा वावगी खेळ या ठिकाणी समाप्त होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 28 धावा. थँक्यू धन्यवाद. तर याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय तुकारामजी चंद्रकांत गायकर यांचे शुभ आगमन झालेले आहे व्यासपीठावरती. त्यांचं मनपूर्वक सहर्ष असं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे गोड सुमधुर आवाजाने धन्यवाद. नक्कीच धन्यवाद कल्पेश पाटील. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नक्कीच शेवटचं षटक असणार आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि हे हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी येतोय खेळपट्टीवर दिनेश. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. जियांश इंटरप्राइजेस टेंबिवली संघाला नक्कीच डोळ्याची पारणं फेरणारा हा सामना पाहतोय. हा सामना जर जिंकायचा असेल तर दोन्ही संघांना आपला प्रयत्न पणाला लावावे लागतील. नक्कीच कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. नक्कीच प्रयत्न करत राहायचे आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर नक्कीच म्हटलं जातं. आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर दिनेश. पहिला चेंडू सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. नक्कीच पंचांवरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर टाकायचा नाहीये. आता मात्र समीकरण बदलतोय. 5 चेंडू आणि 13 धावा. हर्षदला चांगली कामगिरी करावी लागेल. मोठा फटका मारायला फुलटॉस चेंडू भिडकालून दिलाय लॉंग क्षेत्रामध्ये. आर पार सीमा पार ब्रँडेड षटकार. आमच्या सांगोडे गावातील सन्माननीय सुनील शांताराम डवले भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष असं हार्दिक स्वागत. तर सूरज आपल्याला विनंती असेल आयोजकांची की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केलेला आहे जियांश इंटरप्राइजेस टेंबिवली संघ. और टू कमेंट्री बॉक्स.
सुरेख फटका पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक येईल आणि उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. ज्या फलंदाजाने मोठा फटका मारला होता, षटकार मारला होता, तोच हर्षद माघारी परततोय. आता मात्र आदित्य येतोय खेळपट्टीवर. नक्कीच आदित्य सुद्धा एक सुंदर आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. जियांश इंटरप्राइजेस टेंबिवली संघाचा समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी जियांश इंटरप्राइजेस टेंबिवली संघाला. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाज दिनेशने. एक मोठा फटका मारल्यानंतर मात्र त्याच खेळाडूला डगआउटच्या आश्रयाला माघारी परततोय. तर परेश स्ट्राईकला पाहतोय. परेशने आतापर्यंत सुंदर कामगिरी केले. किच 18 धावा सांघिक कुटुंब काढल्यात आपल्या संघासाठी आणि तोच परेश अजून सुद्धा खेळपट्टीवर टिकून आहे. जर हा सामना विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर आता मात्र नक्कीच विजय षटकार सुद्धा मारावा लागेल परेशला. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा पार आर पार चौकार. तरी पारड जड होतंय. जियांश इंटरप्राइजेस टेंबिवली संघाचं चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी जियांश इंटरप्राइजेस टेंबिवली संघाला. कुठेतरी चांगली कामगिरी करतोय परेश. आतापर्यंत आपल्या संघासाठी मोठे खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र आपल्या संघाची बाजू या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ढासालू दिली जात नाहीये परेश कडून. सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय तर 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि जिंकण्यासाठी फक्त 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. त्याला जास्त टीम मीटिंग नकोय. विनंती असेल आपण या ठिकाणी आतापर्यंत सुरेख असं या ठिकाणी सहकार्य केलं. अशाच सहकार्याची आपल्याला विनंती असेल. नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो साईका दिवाणा चषक आयोजित सांगोडेकर चषक 2021 एक सुंदर आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा. तर नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते या ठिकाणी. मात्र फलंदाज परेश कडून नक्कीच जर फेकी गोलंदाज आढळला तर या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल गोलंदाजाला. नक्कीच एक अष्टपैलू अशी कामगिरी करताना दिसतोय. सुरेख क्रीडांगण पाहतोय आपण सांगोड्याच्या क्रीडा नगरीमध्ये. आणि आपण पाहतोय दरम्यान चालू असलेला सामना वडू नवगर विपक्ष जियांश इंटरप्राइजेस टेंबिवली जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज असणाऱ्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज दिनेश. आता मात्र नक्कीच लो फुल टॉस होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू ट्रॅव्हल होईल कार्पेटच्या साहाय्याने 1 धावेसाठी. आता मात्र नक्कीच पंचांनी या ठिकाणी डिसिजन आपला दिलेला आहे. नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्यात आणि फलंदाज सुद्धा बाद झालाय.
2 पुढे सरसावते 40 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असणार आहे. नक्कीच सुंदर अशी कामगिरी केली आतापर्यंत परेशने. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. नक्कीच आपणास विनंती असेल कृपया कुठल्याही प्रकारचा वादविवाद घालू नये. वडूनवगर संघ आपणास विनंती असेल. थँक्यू विश्वास. बघा वडूनवगर संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. पंच असतील तिथे पंच निर्णय देतील. पंचांशी वाद घातल्यास त्या संघाला मात्र स्पर्धेच्या माध्यमातून बाद केलं जाईल. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. पंच तिथे पंच नक्कीच निर्णय देते. कुठल्याही प्रकारचा प्रत्येक संघ किंवा खेळाडूने मात्र पंच तिथे निर्णय घेतील. डिसिशन त्यानंतरच पंच मात्र निर्णय देतील. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. कारण आज 4 दिवस आपण बघितली स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा या स्पर्धेमध्ये झालेला नाही. खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलेली आहे. कुठल्याही खेळाडूंनी पंचांवरती दबाव टाकायचा नाही. त्या संघाला मात्र स्पर्धेच्या माध्यमातून बाद केला जाईल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. सर्वांनी या चेंडूसाठी मात्र टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आमची समालोचन कमिटी फक्त बघत राहील या 1 चेंडूमध्ये 1 धाव होईल का. या सर्व प्रेक्षकांचं फक्त लक्ष वेधून गेलं असेल या 1 चेंडूकडे. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथं मात्र सज्ज आहे आमचे समालोचक कमिटी. विश्वास केने नक्कीच धावता वर्णन करतील या सामन्यासाठी. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद कल्पेश पाटील. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी जियांश एंटरप्राइजेस टेंबिवली संघाला. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती असेल मित्रांनो आपण खेळाडू वृत्ती दाखवायची. नक्कीच आपण एक शिस्तबद्ध खेळाडू आहात आणि नक्कीच आपणास विनंती असेल जर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला तर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाहीये. नक्कीच याची सूचना आपण घ्यायची आहे. जियांश एंटरप्राइजेस आणि वडूनवगर संघ जर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. पुन्हा एकदा बोलूया 1 चेंडू 1 धाव. आणि आता मात्र नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुरेख गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी विजय संपादन करतोय वडूनवगर संघ.